तेल्हारा येथील आर.के. छांगाणी यांनी स्वस्त धान्य दुकानात लाखो रुपयांची अफरातफर केल्याची घटना घडली। या प्रकरणी पुरवठा विभागाने धडक कारवाई केली असून पोलिसांनी आरोपीस जेलबंद केलाय। नगर परिषद सभापती आरती गायकवाड यांनी तहसील कार्यालयात दुकान नंबर 1 व 5 च्या विरोधात तक्रार दाखल केली होती। त्याच तक्रारीवरून तहसीलदार यांनी पुरवठा विभागास कारवाईचे आदेश दिले। यावरून पुरवठा विभागाने कारवाई केली। तेल्हारा येथील रास्त भाव दुकानदार आर.के. छांगाणी यांच्या दुकानावर धान्य मागणीकरिता आलेल्या नागरिकांना धान्य मिळत नाही, तसेच ते उडवाउडवीचे उत्तरेही देऊन नाहक त्रास ग्राहकांना देत अरेरावीची भाषाही वापरत असे ग्राहकांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून सांगितले आहे। श्री छांगाणी यांचे रास्तभाव दुकानाबद्दल प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आज दिनांक 17/4/2020 रोजी प्रत्यक्ष त्यांच्या दुकानात जाऊन माझे पथकासह त्यांच्या रास्तभाव दुकानाची तपासणी करण्यात आली आहे आणि त्यानुसार त्यांचे बयानसुद्धा नोंदवण्यात आलेले आहे। त्यानुसार त्यांच्याकडे त्यांना देण्यात आलेले धान्य आणि त्यांनी वितरित केलेले धान्य आणि त्यामधील तफावत धान्य याबाबत पूर्णतः नोंद घेण्यात आलेली आहे आणि यावरून पूर्णतः चौकशी करण्यात आलेली आहे आणि माननीय तहसीलदार तेल्हारा यांच्या निर्देशनानुसार आता त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात येणार आहे। दिनांक 16/4/2020 रोजी माननीय तहसीलदार यांना माझ्या प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीनुसार सभापती आरती गायकवाड यांच्या नावानिशीत श्री आर.के. छांगाणी वारंवार राशन कार्ड धारकांना त्रास देत असून या तक्रार तहसीलदार साहेबांकडे केली होती। त्या तक्रारीचा पाठपुरावा करत माननीय तहसीलदार साहेबांनी यांनी आज छांगाणी यांच्या दुकानावर जाऊन अन्नपुरवठा चव्हाण सर, कात्रे सर तसेच भोपळे साहेब यांच्या टीमनी तिथं जाऊन सर्व चौकशी अंती तिथं त्यांच्या धान्यात तफावत आढळून आल्याचे पंचासमोर निष्कर्ष जाणून दिलेले। गेल्या काही दिवसापासून माझे वडील येत आहेत किंवा मोफत धान्य आले का हे म्हणतात, तुमचं आले नाही। मी आज सकाळी लोकजागर मंच अध्यक्ष राजेश भाऊ काटे यांना सांगितले। ते म्हणाले चाल तू आज माझ्यासोबत, हो बघू आपण आले का नाही। त्यांच्यासोबत आले अथवा हे म्हणतात थांबा थोड्या वेळाने घेऊन जा, तर उद्या या, असे 2-2, 3-3 वेळेस असे शब्द बोलत होते। आला होता की वडील आले छांगाणीचे इथे हा ग्राहक आहे, याला धान्य दिलं नाही। ऑनलाईनमध्ये चेक करा, ऑनलाईन माल उचललेला आहे असं दाखवलेलं आहे। याला विचारलं असता यांनी माल उचललेला नव्हता आतापर्यंत। मैं बोलता हूँ कि हमें टाइम पे कंट्रोल नहीं मिलता है और जब भी जाते हैं तो टाइम पे कंट्रोल के लिए लाइन में लगना पड़ता है। ये आज की बात नहीं, गए 12 महीने से हमको कंट्रोल नहीं मिला है और टाइम की कोई पाबंदी नहीं है। जब भी जाओ तो कंट्रोल वाले ये बताते हैं कि भाई जाओ कल आना, जाओ आज आना। इतनी परेशानी में हमको डालते हैं। जब भी आए हमको कोटा मिलता नहीं, बिल नहीं मिलता और हमको बिल मिलना चाहिए। प्राप्त तक्रारीच्या आधारे दुकानदार शहानिशा करण्याकरिता पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार तथा निरीक्षण अधिकारी टी.डी. चव्हाण, पुरवठा निरीक्षक कात्रे, पुरवठा अधिकारी भोपळे, पुरवठा विभाग यांनी दुकानास भेट दिली व 2 पंच पुरुषोत्तम इंगोले, अयूब शहा यांच्या समक्ष दुकानात असलेल्या सर्व धान्याची मोजणी केली असता शिल्लक धान्याची रक्कम एकूण 3,60,477 रुपये असून रास्त दुकानदाराने याची अफरातफर केल्याचे सिद्ध झाले। तसेच रास्त भाव दुकानदार आर.के. छांगाणी यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे रेकॉर्ड मिळून आले नाही। त्यांना इतर रजिस्टर तपासणीकरिता मागितले असता त्यामध्ये सुद्धा पाहिजे ती माहिती मिळून आली नाही। यावरून निरीक्षण अधिकारी टी.डी. चव्हाण यांनी पोलीस स्टेशन तेल्हारा येथे फिर्याद दिली असून आर.के. छांगाणी यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 कलमान्वये, साथरोग अधिनियम 1897 चे कलम 3 अन्वये कारवाई करून पुढील तपास तेल्हारा पोलीस करत आहे। विदर्भ न्यूज करिता तेल्हारा येथून गुरुदेव इसमोरे।